काय करावं बाई, काय दिवस आले, काय जमाना बदलला बाई. हा काय करावा काय नाही. अशी का बसली? मला पाया पडू दे. हा पड बाई पड पड पड. सुखाची राहा सुखाची राहा. ते खुर्ची घे बाई बस. हा बसते मी. हा खुर्ची बस. का बसली अशी? पडशील नाही. बसले बाई. आता काय सांगाव तुला काय नाही. दादा कुठे गेला? आता काय दादाचं सांगते तुला. या जमिनी पायी भाऊ भावाचं राहिला नाही का बहीण भावाची राहिली नाही. काय करावा काय होत्याचं नव्हतं झालंय सगळं. भर सणासुदीला भर भाऊबीजीला भावाला बहीण ओवाळाचं राहिलंय. काय सांगते. दादा कुठे गेलाय पण? दोघांची भांडणं झाली बाई. काय सांगायचं तुला आता. झाले का? या जमिनी पायी झालंय सगळं. हा काय सांगायचं. हिश्श्या पायी झाले त्या वाटण्या पायी सगळा गोंधळ झालाय. नको काय मला तर काय करून काय नाही मला काही कळाय ना बाई. आता काय म्हणणं आहे त्याचं? काय माहिती बाई आता त्यांचं काय त्यांना माहिती. पण काय करू या वाटण्या पायी लय खेळ झाला ग लय खेळ झाला. मी काय करू आता तू मला सांग. मला काय सुचाय ना बाई. अगं तू टेन्शन नको घेऊ. ऐक त्याचे माझे लेकर ग एकमेकापासून तुटले. भाऊबीजेचं माझं लेकरू तसं राहिलं माझी लेक तसे राहिली. अगं मी काय सांगते ऐक. जाऊ दे तुला तरी काय करायचं ते वाटण्याचं त्याचं. अगं तसं नाही मला काय नाही करायचं. पण माझ्या डोळ्यात देखत असं मला नाही पावले जात बाई. मला असं वाटतं सगळ्यांसोबत राहावा कसं सुखान राहावा गोकुळवाणी घर भरलेलं राहावा. माझ्या लेकींनी यावा पोरांनी राहावा सुखा समाधानी राहावा. मग तू टेन्शन घेऊ. जाऊ दे येईन दादा आत्ता. नको बाई माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी असं काही होऊ देणार ना बाई. माझे डोळे मिटले ना काही हो तिकडं. माझ्या जीवात जीव असू तर मी असं काही नाही होऊन देणार. मग टेन्शन घेऊ. तुला टेन्शन घेते बघ. बरं झालं तू आले पाय. खरंच मला टेन्शन आलं होतं. आले ना मी आता. हा जाऊ दे. बर काय पोरं कसे? पोरं बरे आहेत. त्यांना काहून नाही आणलं? नाही आणलं. जाऊ दे म्हणलं. आणायचं 2 दिवस राहिले असते. नाही मी पण लगेच जाणार आहे म्हणलं 1 दिवस राहून. का ग मी म्हणलं तू येशील 2-4 दिवस राहशील. मी लाडू केल्या करंज्या केल्या. जाऊ दे नीन पोरांना मग पोरं खाते तिकडं. पण पोरं आले असते सुट्टीत आजीच्या घरी. आता तुमचंच आहे का? आता तूच इथं बसली टेन्शन मध्ये. कशाला पोरं आणू? हा आपण जाणते पोरं आलं मग बरं वाटत जरा त्यांना पाहून. जाऊ दे आता येईन 2-4 दिवसांनी परत. मग परत घेऊन ये. हाय सुट्ट्याचे दिवाळीच्या. बर चल मग घरात चल ना आता. हा चल. तर मी बॅग घेते. हा घे. आई बॅग ठेवते मी आणि चल आपण दादाच्या घरी जाऊन येऊ बरं. असं म्हणते. मग काय आले 2 दिवस तर नाही तेवढंच. चल चल दादाची गाठ पडन. चल. कुठे गेलाय काय ना माणूस एक सकाळपासून. वहिनी ए वहिनी. हा हाय का घरात? हा हाय ना. आता हाय चल. तुम्ही काय करता वहिनी? बसले. कशाला आले? आले बाई भेटायला दिवाळीला. पैसे बिशाचं काम असतं ना आता. अशी कशी बोलती वहिनी तू? का पैशासाठीच येतं माणूस दिवाळीला? हा तुम्हाला पैशाची जास्त गरज आहे ना. म्हणजे आता तुम्हाला हिस्सा तर घेतलाय. आता काय राहिले आमच्याकडं द्यायला? मला घ्यायचा नव्हता पण माझ्या घरच्यांनी फोर्स केला घे. हा ते सगळेच कारण सांगत आहेत तशी. अगं आता दिवाळीला आली भाऊबीजीला नको असं करू. आत्या तुम्ही राहू द्या. ओ काय रे दादा का आली तू? हा आत्ताच आले होते. आताच आली. बॅग ठेवली नाही इकडेच आले तुझ्याकडं. असं काय चाललंय बरं आहे का? काय नाही आता हे किती चाललंय. किती पैसे लागतात काय ते सगळं विचारून घ्या. पण तिला बोलू दे ना. तुला काय बाकीचं पंचायतीत पडलेत? मी पैशाला आले का दादा? नाही काय मला तर काय म्हणली नाही तू तसं काय. मी दिवाळीला आले ना ववळायला आले ना. तुमचा धंदाच येतो पैसे घेऊन जायचा फक्त. दादा मी कधी नेले तुमचे पैसे? जाऊ दे काय असतं चालूच असते. काहीच लय म्हणाव धरती. अरे पण तिला काय वाटा नव्हता लागत. त्या पाहुण्याचं चाललं होतं त्याने लय बळजबरी केली म्हणून पोरीचा नाही इलाज झाला. ती काय म्हणली की मला वाटा द्या म्हणून. आता ही अशी तिला रागा करून राहिली. आता जमीन घेतली आता घर यायला आल्या असत्या. पण जरा बोलू दे तिला. ती काय म्हणते ती तर ऐकायची का नाही तू? हा मग आता त्यांना घराचा हिस्सा मागायचा. तुझंच होऊ दे. मागितला नाही मागू का घरात हिस्सा?
आता मागणारच आहे, आम्हाला माहितीये. राय काय तू म्हणतो जाऊ दे. बाई काय तुम्ही डोक्यात नका येतं? सणासुदीच्या पण बाहेर काय करा हे? बाई असं. मी कशाला आले तुला सांगितलं मी वावळायला आले दादाला म्हणून. हा ना नको ना बाई बऱ्या पुऱ्या सणात असं नको करू ना तुम्ही. नाही काय मी कशाला कुठं काय केलंय ता म्हणजे माझं तोंड दिसतंय तुला प्रत्येकाला. माहिती आहे ना सगळं, तू बोल. बोल- अरे मग मी काय तेच म्हणून म्हणते राहिले तिच्या नादी लागली? आली आता ती वावळायला सणासुदीची. बरं तिची काही चुकी नव्हती, त्या पाहुण्याने केली तिला बळजबरी. आता तिला धाके त्या धाकापाई तिने मागितला वाटा, आता तिला का पस्तावी राहिला. आता काय करावा तू सांग. आता अशी बहीण भावाची तातडतूट झालेली चांगली आहे का? तशी तर नाहीच चांगली नाहीच, पण मग. जाऊ दे, झालं गेलं, सोडून द्यायचं. कुठं मी काय म्हणलोय तिला? आता तुझी बायको पाहिजे कशी बोलते. पाणी तिचं सुद्धा म्हणावं दिलं काय नाही किती अजून आता आले तर. मला नाही गरज आता कुणाला बहीण पाणी भाऊ, बिणी देत बसायचं. आम्ही एका मिरीची दोघं बहीण मग. भाऊ आहेत, बरोबर आहे का? मग आता ती काय आपली बहिणी का बा ही शेवटी ती मग. बायकोच आहे ना, मग ती काहीतरी बोलणार. अरे पण मान पान असतो नंदेचा काहीतरी. खरंय तायडे तुझं सगळं आहे, पण एका चुकीमुळे थोडंफार आता काहीतरी अहो बोलावं तुमचं लागेल. लय मानपान ठेवलं असतं मी. तुमच्या चुका नडतात तुम्हाला. मी काय चूक केली? तुम्ही हिस्सा नसता घेतला तर तुमचं लय मानपान केलं असतं. मी पार घरी घ्यायला पाठवलं असतं नवऱ्याला. 10 वेळा सांगितलं 10 वेळा मी घेतलं काही नाही. सांगायची गरज अरे नाही. पण जाऊ दे ना, मी म्हणतो झालं गेलं दिलं सोडून आता. अगं पण आता हिस्सा बरोबर घेतला म्हणून बसली. काय तोडून टाकायचे का तिला? बरं मला एक सांग, आपलं मला भाऊच असतात काय केलं असतं? हा एवढं लागलं भावाचं असतं. वेगळं असतं, बहिणीचं वेगळं असतं. हिस्सा घेतला तर दारात येऊच नाही बाई. मी म्हणते लय हिस्साची हाऊस होती तर दारात नाही यावा भावाच्या. पण अरे. असं बहीण भावंडाचं चांगलं आहे ना, तू कशाला मध्ये हे करीती का? म्हणजे अजून तिची आई जिवंत आहे का? आई काय मेली का मग तिची? आईच्याच दारात पडायचं नाही, इकडे कशाला यायचं? अरे मग मी येऊ- बोलवायला आलते का? तुला कळलं का नाही? तुला कवर ओ समजून गप्प बसा. बोलूच देत नाही ती, बोलूच देत नाही ती, शब्द खाली पडू देत नाही ती. मी भावाच्या दारात आलेले तुझ्याकडे नाही आले. मग भावाला घेऊन जायचं तिकडं. कुठे घेऊन जाते भावाला आता? बाहेर जाऊन तिकडे बसायचं. काय सणासुदीच बोलते. अगं आली तर पोरीला पाणी नाही का चहा नाही विचारलं तू? मला नाही गरज कुणाला चहा आणि पाणी विचारायची. आत्या तुम्हाला विचारते ना, बाद झालं. काय बाई तोंड वाकडं तिकडं करतीन, काय बोलती? तुलाच पटत बाई असे? अरे जाऊ दे, हिचं नको लय म्हणू. काय म्हणले? दादा मी काय रोज येते का रे तुमच्या दारात? नाही येत मी हा? पुढं काय म्हणलोय तुला? मला आता हिच्या प्रत्येक पुढं नादी लावायला लागते मला. काय तर घ्यावं लागते. रडू नको. सणासुदीच्या लेकराला पोरीला रडून लय चांगलं वाटलं ना तुला? मी कशाला रडू? ते मनानेच रडतं, ते नौटंकी येतं. गबस नको रडू. बाई बाई काय बोलते ग? नवटंकीन बीड असे नाटक कोणी करेल का सांगतो आता? अरे जाऊ दे ना, मी म्हणलं ना तुला झालं गेलं, जाऊ दे होती असे झालं. बोलणं घ्यायचे का? मी ऐकून काय घ्यायचे करते का? आता? तुला माहिती आता हे आहे, पण तुला नवऱ्याने माहिती आहे. त्यांनी सांगितलं का काय रडून दाखवायला? अरे तू गप्प बसशील का? आई चालले मी, मला नाही राहायचं इथं. बोलवायला कोण आलतं? जाऊ दे तिचं नको मानार घेऊ, ती अशीच आहे बोलायला. मला तू सांग, मी तुला काही एक शब्द तरी वाईट बोलू जाऊ का? तो भाऊ बोलत पण ते अरे, दादा किती पण तू एक बोलत रे. समजून घे ना, घरात एखादा माणूस असतंय रे. जाऊ ती स्वभाव तसा आहे. अरे मलाही बोलते गंजती, मग आता काय करते? आई तर रोज इथे हा आता तू तरी तू एक दिवस सहन नको, मी तर रोज सहन करते. काय सांगते आता? तर रोज सहन करायला का मी डोक्यात दगड घालते का तुमच्या? रोज सहन करताय काय तुम्ही. होतं तळी ते विषय नाही. आता मला एक सांग, तुझ्या घरी जरी समजा ननंद आली आणि तिने जरी हिस्सा घेतलेला असला ना, जरी भाऊ समजा तू समजून घेत असला तर तू आडवी लागणारच आहे रे. आम्ही सहकुशीने दिलेली आहे, असं नाही केलेलं. मग तुम्ही भांडण करून घेतली, आम्ही सहकुशी नव्हती दिली तुम्हाला. अगं मग तुम्ही बी देऊन टाकायचं ना सहा खुशीने. मग आम्हाला कोर्टाची पायरी नसती चढायला लावली तर आम्ही तरी कशाला काय बोललो असतो? अगं पण तुला तुला तरी भावाला पण कोण- करदुडा बांधायला कोर्टातच बोलून घ्यायचं ना. अगं पण तुला काय 1760 नंद आहे का? एकच नंद अहो, आहे. आत्या त्यांनी आम्हाला कोर्टाची पायरी चढायला लावली नसती ना तर एवढं झालंच नसतं. मग ते आता भाऊ आणि आईला तिथंच बोलवायचं की कोर्टात करदुडा बांधायला. करता येईल का? तुम्ही शांत बसा. काय तुझ्या बापाच्या घरून आणलं का? माझ्या बापाचं बापाच्या होतं घरून ती- आणलं का नाही ती मी आमच्या वाट बघत. बापाचं होतं ती तिने घेतलं, घेऊ दे घेतलं तर. तुम्ही शांत तुला बसा. घालून पाडून बोलायची काय गरज आहे? प्रत्येक वेळेस झाला का लुब 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 चालू होता आणि ही बाई आली का आमच्या घरात किरकिरच लागती. दादा नको भांडू, जाऊ अरे दे. काय मग काय ऐकून घ्यायची? गेलंय ना, आपल्या बापाचं होतं आपलं, तो घेतले. अरे पण बाप तिचा बी होता ना. हा जाऊ दे, मी मग जाते. एक काम करतो, तो या भावा तिथे हिस्सा मागतो मी. मला काही गरज नाही भावाची हिस्सा मागायची. दादा मी जाते. नको नको जाऊ नाही, नाही, नको. नको. तू ऐक, जाऊ नको. 2 दिवस राहा, आली तर एवढी काय गडबडी जाऊ. नको, मी आईच्या घरी राहीन. नको मला हिच्या घरी. हा तू- तिकडे हा, राह. एक काम कर, तुला तिकडं राह. आईच्या घरी मीच येतो, आलो हा, की. हा. ये जाऊ. दादा, मी जाते. पण जाऊ नको बरं का 2 दिवस. नाही नाही राही जाऊ नको. आपण तिला ना साडी ती मी आणतो, हा 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 मग वाटलं हा हिचं नको म्हणा, येऊ जाऊ दे. साडी. बरं तुला ये तर माहिती सगळे कुठं चौ घालायची काम करते. बरं हिला तशी जर आपल्या दारातून लावलं जमन का? नको रे चालणे लेखी बाळीने असं जाऊ मी ना, नये. मी तर साडी ती नेसून लावतो, हा. तू जाऊ दे. आपलं तुझ्या घरी आणून. हा ये तू लवकर ये. हा
आई काय जास्त शेपारले काय अरे शेपार काय झाले बहिणं नाही आलेले तुम्हाला तोंड सुटलं होतं काय टमाटा बोलायला मला लागले तू सांग. भाकर बंद करीन अरे ते भाकरीचं जाऊ दे पण तू एक लक्षात घे बहीण आपल्या दारात आली हा मग आली तर काय करू मग तुमच्या सांग. बहिणीने कोर्टाची पायरी चालायला लावली तुम्हाला तुम्हाला तर लाज जे नाही अरे वाटली त्या टाइमला सगळ्या चुका बहिणीच्याच नाहीत काय तुम्हाला होतं माहितीये का आणि शेवटी ज्या घरी सासर वासे ना तिथं काय काही वागावं नाही लागेल त्यांना माहिती आहे सासरवास तुला? सासरवास आता असतं तुला- तेवढं नटून खटून नसते मला तू आल्या सांग तुला सासरवास आहे का त्याची जाण तुला नाहीच ना आणि मला सासरवास करायला मी चुकी करतच नाही ना अरे चुकी करत नाही पण ज्या वेळेस मी सांगन तसं जर करायची पाळी आली तर तुला सुद्धा हीच करावं लागेल ओ, काही गोष्टी लक्षात घे डोकं नका खाऊ गड्या अरे शेवटी बहीण आहे ती किती केलं तरी आणि लय मुडेपणा करायचं ना साडी घेऊन जातो नामकं करतो अरे पण काय सांगनच नको तुम्हाला अरे मी. जाऊ दे मी म्हणतो तिला काय लय मागातली घ्यायची का 1500ची घेऊ तिच्या जीवाला काय वाटन भाई माझं डोकं चलत नाही तुमच्या पुढे अरे चलत नाही म्हणजे अवघड आहे रे देवा थांब मी आलो तिकून बस तू काय ऐकायची हा माणूस आहे ना काहीतरी घोटाळा करणार आहे मी पण जाऊन येते चे आई नको रड. आई काय रे बाबा अरे ताडे लय मनाव नको घेऊ तिचं अरे दादा कशी बोलते अरे ती पण मी आहे ना अरे मी काय म्हणते तिची बी काही चुकी नाही आता असं कोणी वाटे घेतले तर साहजिकच आहे, तिला साहजिकच राग येणार येणं. आहे. हा आणि बरोबर मग आहे. आता ती आताशी तर तुला माहिती ती माझी तशी लय चुकी चांगली म्हणते काय? नाही, तू? पण तुझ्या बहिणीची चुकी नाही ना. आता बहिणीची आता तो नाही पाहुणा आपला कसा आहे आणि माहिती तुम्हाला आहे एक सांग तिची बी नाही ना? तिची बी नाही आता विषय काय होतोय तिला वाटतंय ना की आपलं गेलंय काय नाही काय झालंय नेमकं काय झालं काय नाही बहीण आली का माझ्याकडे काय नाही आली ती भाऊबीजेला काय नाही असंच दुसरं काय नाही अरे आई काय होतं आता शेवटी महाराज एक सांग का आता माझ्या बहिणीने ती हिस्सा घेतलेला तुम्हाला बी माहिती नाही बरं आता बायको आहे शेवटी बायको घालून पाडून बोलतीच ना कोणाच्या बायकोला वाटतं की बा आपली जमीन गेली पाहिजे नाही ना वाटत काय म्हणणं आहे तुमचं आणि मग ती काय हा, पण थोडस आता काय थोडं हे आहे, करीत आमचा होती पाहुणा जरा विचित्र माणूस आहे आता तो बाबा बोलला म्हणून त्या पोरीला बोलावं लागलं असं झालं सगळं नाही तर बरोबर आहे काय आहे लेकी बाईने आपले 2 आणि दिवस यावा जावा इज्जत ते तिने चांगलं कधी. घेतली याचं मला काही दुःख नाही शेवटी काय होतं आई बापाचं आहे तिला गेलं तिने घेतलंय मला बी ठेवलंय असं काय नाही सगळंच तिने नेलंय असं काय विषय नाही पण ही बायकांना खटकात आहेत काही गोष्टी तेव्हा तिला म्हणलं तू काय मनावर धरू नको आली 2 दिवस राबिंदास मग जा तुला व्यवस्थित वाट लावतो नाही पण ते भावाची वाटणी घेणं वगैरे ह्या गोष्टी तर बऱ्याच ठिकाणी करतात चालूच आहे हो पण या वाटण्या पाहिजे अशा आणि बहीण भावाच्या हे- ताटात दूध होती. होती पण माझी चूक नाही याच्यामध्ये काही पाहुणे गोळ केला दिसतोय अरे आता तुझी चुकी नाही इथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी करायला लावलंय ती तुला करावंच लागलं ना अहो पण आता तिचं अरे बाबा तुला माहिती आहे पाहुणा ऐकता का तिचं नाही ऐकत नाही मग पोरगी शब्दाच्या बाहेर नाही रे त्याच्या काय करावं आता बघ पाहुण्याला फोन बिन केला का मी 2 दिवस राहणार आहे म्हणून हा ते चालेल ती चालेल तू कधी येणार मी 2-3 दिवस झालं वाट बघतो याय नाही काय म्हणलं न्यायला चहा. हा मग आता आमची भाकरीची सोय नाही मला नाही यायचं तुमच्या सोबत अरे का असं काय तुमचे पोरण तुम्ही तिकडे बघायचं मला घटस्फोट पाहिजे मला यायचं नाहीये मी इथंच राहणार आहे मी तिकडे भीक मागू नाही तर कुठं साल धरू मला यायचं नाही तुमच्या सोबत अरे काय आता झालं हे तुला? काय नवीनच नाही मला नाही जायचं पण अरे पण असं काय झालं मी वाटणी मागितली होती का ह्यांनी मला वाटणी मागायला लावली मी झाले ना वाईट सगळ्यामधून हा ती वहिनी किती बोलते मला आता काय समाजात ते भाऊ बहिणीचा तरी मेळ आहे का ह्याच्यामध्ये आता काय कमी होतं का नव्हतं कमी आम्हाला मग काही. आता काय वाटणी अहो पण तुमच्या वाटणे पाहिजे आज किती वाद झाले बहीण भावाची ताट तुटू राहिली ती भाऊजाई तिची तिला बोलून घेऊ राहिली आता आम्ही काय कमी केलं होतं बरं तुम्हाला तुम्ही वाटणे घेतल्या हा बरं घेऊ घेतले आम्ही ते म्हणत नाही पण आमची सून कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना हे निशा, नाही नाही पण तुमचं तुम्ही जमाल नाही यायचं यायचं पाहिजे बरं काय तुम्हाला तरी अडचण आहे राहू द्या बहिणी इथं राहिली तरी चालते काय नाही अडचण हा, मला नाही यायचं तुमच्या सोबत आहे ना तिला आम्ही ना, आई ऐका ना. मी मामी ऐका ना तुमची ना वाटणी मी माघारी देतो मला हिस्सा बी नकोय काय नको पण माई बाई कोण पोरं मला काय जावं कसं बरं आहे का ला, मामा काय झालं तुमचं मग काय झालं तुला वाकडं तोंड नको तोंड आणि मामा टोल्यात काय तुमचं आहे ना ती हिस्सा घेतलेला मी ना कसला हिस्सा ती जमिनीचा माघारी तुमच्या देतो हिशापायी मावले वाटूळ आले तुम्ही दारू पित नव्हतं राव कधी मिनिटाला बोलले सुनाचे मिनिटाला आम्ही कच जगतो आमच्या आम्हाला माहिती आणि मायपुरी वर्षातून आज आली आज मला नंतर पडली नका तसं लेकराची ना ताट नका करू काय जाळीत पोराला- हिश्याला वाटोळ झालं सगळं आमचं इकडं अहो बाप कधी न पिणारा बाप आज 24 तास उतरूनच देत नाही म्हणून तुमच्या पुढे हात जोडतो मी पाहुणे कारण त्यांना बी एवढं बरं वाटतं का निशा चुकलं मा खरंच चुकलं
नाही, माफ कर ना. नाही 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 सगळ्यांमध्ये माझं चुकलं कारण आता माझ्यामुळे एवढे नाही तू आता फक्त एक काम कर, दांडक घे ना आम्हाला हान. नाही ना आम्ही मरतो नाही तर आम्ही ना इसाची बाटली घेतो डायरेक्ट मरतो. चुकलं मी माझं तर आई शपथ 2 दिवसात आत्महत्या करणार. अहो, सगळे नका मौतीला- ना असं नाही करायचं. महाराज मौतीला आहे माझ्या सगळे. मी आहे ना तुमच्या पाया पडतो. बाया गायला पडत तुम्ही. माझं ना चुकलं ना खरंच असं नका चुकलं. बोलू तुम्ही इकडे या. वर्ष आलं माझ्या पोरीची ना आमची गाठ नाही तुमच्या ह्या जमिनी पायी हिश्या पायी. दिवाळी सण गेला लोकांची बहिणी वावळून गेल्या भावाला. किंवा भाव रणक्या आणि डोक्याला कुकू सगट नाही याच्या भाडकवच्या. पाहुणं, मी आहे ना खरंच मनापासून तुमच्या माफी बहीण नाही मागतो. आल्या का तुमच्या घरी? चुकलं आले असते ना? आलते. वावळून गेले असते ना. वावळून गेले. मग माझ्या पोरीची काय चुकी त्याच्यात? ए नको निशाम, खरंच चुकलं माया, हा? खरंच चुकलं, माफ कर ना मला एवढं. नाही नाही सगळ्यांमध्ये माझं चुकलेलं आहे कारण मीच आता एवढं सगळं बोलले नाही हो, तुमच्या जागी कोणी सगळ्यांना असं माई बायको असतं तर तेच केलं असतं. मला सांगतो कोणावरच अशी वेळ येवत नाही. आणि मामा तुम्ही खरं नाही, तुम्ही प्लीज जाऊ नका ती. लय वाटोळ झालं माया करायचं काहीच नाही हो राहिलं. ना, पण मी ताडीला काही शब्दाने नाही दुखावला. आली तरी तिला काय म्हणलोय का? नाही तुम्ही तू एवढं हाण काय- तिला, हाण. काय काय तिला डोक्यात हाण घ्यायची तू. गरज आहे का तुम्हाला? डोक्यात घ्यायची गरज नाही म्हणजे जाऊ द्या, ती आली ना पण वर्षाने काय ना, आली ना. 2 वर्ष झाले कधी नीटनाटकी त्या पूरला कायम विषय होता, कायम उठल्या पाडल्या गेली हिस्सा घेऊन. वाटोळ झालं, गुन्हेगारी झालं, याव झालं, त्याव झालं. तिला चोरीला कधी आयुष्यात एक शब्द बोलायची गरज. महाराज आमच्या घरात सुखत नाही राहील. त्या हिश्श्याने सुख म्हणजे नाहीच बा. तो मामी मी सकाळ पाया संध्याकाळ पडतो तुमच्या. सकाळ संध्याकाळ चालू झाली आमची. मामी, मा चुकलं, खरंच चुकलं, लय मोठी चुकी झाली माया. माझं पण चुकलो मी पण नव्हतं बोलायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. ताई माझं खरंच लय मोठं चुकलंय हो. माणूस आहे ना गावात याला 4 लोकांची इज्जत आहे काय आता मला माहिती आहे राव, आज या अवस्था पाहिल्या मला खरंच मला लय वाईट वाटलं. गोष्टीमुळे किती घरात वाद मला वाईट त्याच नाही लागत रोशन शेठ. मला वाईट काय लागत माहिती तुम्हाला? अहो भर दिवाळी दिवशी बहीण भावाला वावळायला येऊ शकत नाही आणि आली तरी चूर्णच यायचं. चोरून यायचं काय वाईट अवस्था आहे. आता ते म्हणल्या त्यांनी चुकी माफ केली तरी बी एक पोरगी आहे, बापाला सगळं टपटिळा नाही लावला अजून कोणी. बरं ना वाईट वाटणार ना साहजिक आहे. सगळे मित्र विचारते माहिती ती पोरगी नसन आली. मी म्हणतो आली. अरे काय भिसा घेऊन गेले ती येऊ शकत नाही. काय आता काय सांगायचं तुम्हाला? अवघड परिस्थिती. तुमच्यामुळे माझे सगळे माणसं तुटले तर खरंच मला बी तू पण माफ कर, खरंच मला चुकलं. तुम्ही पैसे मागितले असते ना, पैसे दिले असते, सुख दुःख नसतं लागलं. पण बापाची जमीन निम्मा हिस्सा घेतला तुम्ही, तुमचं नाव लागलं मी तिथं, ना आज लगेच पिक्चर बनले. तुमचं लगेच ती माघारी करतो जमीन. आम्ही काय अजून ती विकली नाही, नाही, आहे मी पण तशीच बोलायची जागा आहे. गरज नव्हती पण आता काय झालं नेमकं यांनी आम्हाला कोर्टाची पायरी चढायला लावली म्हणून मला एवढं कोर्टात सारं नेलं बापाला, बाप कोर्टात बोलायला लागलं जावयानी. मला. पहिल्यांदा तुमचं चुकलं. तुम्ही माफी मागतोय ना, तुम्ही मला चूक चुकलं, केली. माझी चूक माझ्या लक्षात आलं पुढं ना. सगळं खरंच सुरुवात झाली. खरंच मला माफ करा ना. आमच्या अख्ख्या खानदानात कोर्ट आणि पोलीस स्टेशन माहिती. ती वहिनी किती बोलली मला तुम्हाला माहिती का? आणि कोर्टात पोरगी की बापी की उभा होता. बघा तमाशा कसं वाटलं असं माहिती. 2 दिवस जेवलो नाही मी, 2 दिवस अन्नाचा कण घाल नाही. 2 दिवस ज्या टायमाला पोरीला आणि मला समोर समोर कोर्टात उभं राहायला लागलं. बरं आता जाऊन द्या, झाल्या गेल्या विसरून जाणं. आता ते बी चुकले, माफी मागू राहिले, ती बी चुकली म्हणते ना आता. मामा, त्या सोडून खरंच मला माफ करा मामा, चुकलं. आणि तुम्ही असे दारू नका पिऊ ना बाई आता. खरंच नाही, गरज आहे करणार, पण माझ्या सगळ्यांना. बायकोला माझ्यापासून नका लांब करू. नाही, आम्ही काय तुमच्या बायको लांब करा. तुमची ती यायला बायको तयार नाहीये. ए बाई असं असतं का इडी का तुझा? नाही असं नका आई, करू. please. आपल्या लेकर बाळ आहे, तुला असं नको करू बाई. जाऊन त्यांनी जा. त्यांची हिच्या डोक्यातलं भूत उतरलं ना, तू याला जिम्मेदार नव्हती म्हणून बस. नाही नाही तुझा. तसं नाही. तुम्ही सगळे हे विचार सोडून देणार, दारू सोडून देणार तेव्हा ती मग नाही बंद कर, त्याचं नाही हा, विषय मग काही. 2 मिनिटं मला ना इकडं सुख नाही, माहेरात आणि ह्या माणसाजवळ सुख नाही. काय चूक हा? होती? तू नगरला जा आणि तिला साडी दे. हा सगळं येतो मी आणतो. हा, हा, तुम्ही जा आता 2 दिवसांनी आणून 2 जा. दिवसांनी आणून घालतो. ठीक आहे, काय काय आज हरकत काय? नाही. पोराला लावून दे संध्याकाळी. नाही मी ना आधी तुमची जमीन घेतलेली ना ती तुमच्या नावा करून देतो आधी, आधी- नंतर आणून घाला माझ्या. पोरांना पाठवून दे संध्याकाळी. हा. त्यांना बी देतो कपडे पाठवून, मी घेऊन वर्ष येतो. झाले, कोणी घेऊन नाही पाहुण्याला बी राहून द्या, 2 दिवस नाही, राहतील त्यांच्या सोबत. हा नाही मी पण अरे इथे आई राहतो. पोरांना आणू दे. हा. पोरं पोरं एकटी घेऊन राहतील येतो. घरी. सोबत राहा. अरे बेने भाऊ 2 दिवस दिवसा सगळीच पायी- इथं राहा आणि मग बेने जा. भाऊ फक्त भाऊ मामाची तर पोरं हे सगळं बंद झाले. का तर मी एकटी जाते मग अपमान झाला ठीक आहे, पण पोरांनी ऐकलं तर नको मग रडू नाही तू. ऐकलं. ग बाई रोड नको अशी ग बस. आणि आता सगळेजण राहा 2 दिवस. मी पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक चला करते मस्त. चला चला घरात चल. हा, आणि तुमची जमीन पाहू ना बरं का. मी उद्याच लगेच रजिस्टर चला, ऑफिसला चला. जाऊ आपण, लगेच तुमची माघारी चला करतो. घरी ए, चला. चल तू बी चल, आपण साडी आणि कपडे आणून पाहून चल. चला. आणि आता दारू पिऊ नका. तुम्हाला कमी जास्त झालं तर आमचं काय व्हायचं?